तसंही रविवारची सुट्टी घेऊन दुसरं काय करता तुम्ही? घरी बसून नुसतं नवरा बायकोला बघत राहणार किंवा बायको नवऱ्याला बघत राहणार. जो माणूस मातीतून आला आहे ना, त्यालाच या मातीतल्या माणसाच्या भावना, दुःख, कष्ट समजत असतं. आज आपले बाबासाहेब असते तर आठवड्याला 90 तास काम करा असं बोलायची देखील कोणाची हिंमत झाली नसती. सुट्टीचा दिवस वगळता आपण किती वेळ आपल्या कुटुंबाला देतो ह्याचं कधी आपण कॅल्क्युलेशन केलंय का? एखाद्याने हत्याराने मारलं तर कळून येतं, पण असं कामाचा दबाव टाकून ताणतणावामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोणाला धरायचं हा मोठा प्रश्न आहे. सुट्टीच्या दिवशी कामे सोपवली जायची आणि अखेर या कामाच्या आणि मोठमोठ्या पॅकेजच्या ओझ्याखाली दबून या तरुणीचा मृत्यू झाला. आणि विशेष म्हणजे तिच्या अंतिम संस्काराला तिच्या ऑफिसमधील कोणीही गेलं नाही. देशातून इंग्रज जाऊन 75 वर्ष पूर्ण झाले, पण इंग्रज गेलेत का? फक्त शरीराने गेलेत. त्या ईस्ट इंडिया कंपनीसारखं काही कामगारांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तीचे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. मागे इन्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणाले आठवड्यातून 70 तास काम करा, आणि आता L&Tचे वर्षाला जवळपास 50 कोटी पगार घेणारे महान चेअरमन यसन सुब्रमण्यम म्हणतात रविवारची देखील सुट्टी घेऊ नका, म्हणजेच आठवड्याला 90 तास काम करा. तसंही रविवारची सुट्टी घेऊन दुसरं काय करता तुम्ही? घरी बसून नुसतं नवरा बायकोला बघत राहणार किंवा बायको नवऱ्याला बघत राहणार. नेमकं काय म्हणालेत हे महान चेअरमन एकदा पाहून घ्या. I regret I'm not able to make you work on Sundays, to be honest. If I can make you work on Sundays, I'll be more happier, because I work on Sundays also. What do you do sitting at home? How long can you stare at your wives? How long can the wife stare at your husband? Come on, get to the office and start working. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुक्ता नितीन या चॅनलवर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कामगार मंत्री होते तेव्हा त्यांनी कामगारांचे हित लक्षात घेऊन कायद्यात खूप साऱ्या सुधारणा केल्या. त्यांनी कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 12 तासावरून 8 तास एवढे निश्चित केले. कामगारांना भरपगारी रजा, विमा योजना, महागाई भत्ता, कायदेशीर संपाचा अधिकार, लिंग भेदभाव न करता समान कामास समान वेतन देण्याची तरतूद, सणासुदीच्या वेळेस कामगारांना बोनस, PF योजना, पेन्शन योजना लागू केली. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसास नोकरी, आठवड्याची सुट्टी सर्वांना सक्तीची केली, महिला कामगारांना बाळंतपणाची रजा. मित्रांनो, विचार करा, कामगारासंबंधीचं या सर्व गोष्टी समजून घेऊन त्यावेळेसच्या कोणत्याही कंपनीच्या दबावाला न जुमानता या महामानवाने त्यावर उपाययोजना सुचवून कायद्यात तसा बदल केला. जो माणूस मातीतून आला आहे ना, त्यालाच या मातीतल्या माणसाच्या भावना, दुःख, कष्ट समजत असतं. आज आपले बाबासाहेब असते तर आठवड्याला 90 तास काम करा असं बोलायची देखील कोणाची हिंमत झाली नसती. आपल्या फॅक्टरीज ॲक्टनुसार कोणत्याही व्यक्तीकडून आठवड्याला 48 तासापेक्षा अधिक काम करून घेणं हे गैरकानूनी आहे बरं का. आता आठवड्याला 90 तास काम म्हणजे दिवसाचे जवळपास 13 तास काम करायचं, म्हणजे 24 तासातून 13 तास काम म्हणजे उरले 11 तास. त्यामध्ये 7 ते 8 तास झोपीसाठी आणि उरलेल्या 3 तासामध्ये सकाळचे प्रातःविधी, नाश्ता वगैरे. म्हणजे आपण ज्यांच्यासाठी राब राबतो त्या आपल्या परिवाराकडे पाहायचं नाही, असं त्या डोक्यावर पडलेल्या चेअरमनचं म्हणणं आहे. मी डोक्यावर पडलेला का म्हणतोय तर त्याचं असं म्हणणं आहे की काम करणारी महिला असो किंवा पुरुष हे सुट्टीचं फक्त एकमेकांकडे बघत बसतात. एका मोठ्या कंपनीच्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची मानसिकता बघा. अहो, जेव्हा आपण ऑफिसच्या कामावरून थकून भागून घरी जातो तेव्हा आपल्या परिवारासोबत छान गप्पा गोष्टी वगैरे करून, घरातील लहान लेकरांसोबत खेळून, मित्रमंडळी, आई वडिलांच्या सानिध्यात राहून आपल्या कामाचा सगळा थकवा निघून जातो. पहिली गोष्ट, आपण किती वेळ घरी असतो सांगा बरं? आपण किती वेळ आपल्या लहान लेकरांना देतो? सुट्टीचा दिवस वगळता आपण किती वेळ आपल्या कुटुंबाला देतो ह्याचं कधी आपण कॅल्क्युलेशन केलंय का? चला, माझं उदाहरण देतो. मी रोज सकाळी 10-10:30च्या दरम्यान ऑफिसला जातो आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता ऑफिसवरून येतो. म्हणजेच संध्याकाळी 8 ते 11 आणि सकाळी 6 ते 9 एवढाच वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत असतो. लांब ऑफिसला असणाऱ्या काही जणांना तर एवढा वेळ देखील मिळत नसेल, नाही का? मुळात मोठमोठ्या कंपनीच्या मालकांना किंवा बॉस लोकांना असंच वाटत असतं की त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अविरत, न थांबता न थकता काम करावं. पण सुट्टी न घेता काम केल्याने व्यक्तीची काम करण्याची प्रवृत्ती वाढेल की कमी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इतर देशात एका आठवड्यात कामाचे किती तास आहेत माहिती आहे का? अमेरिकेत एका आठवड्यात 40 तास, चीनमध्ये 40 तास, जपानमध्ये देखील 40 तास, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये 48 तास, फ्रान्समध्ये एका आठवड्यात जास्तीत जास्त 35 तासच काम करायचा कायदा आहे. बरं, समजा आपण जर खरोखरच 90 तास काम केलं तर आपला पगार या कंपन्या दुपटी तिपटीने वाढवतील का?
अजिबात नाही. कित्येक कर्मचाऱ्यांच्या तर कामाच्या ताणतणावामुळे ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक सारखे आजारही मागे लागले आहेत. एखाद्याला हार्ट अटॅक वगैरे आला तर आपण म्हणतो थोडा जाडजूडच होता, व्यायामच करत नव्हता. पण कोणी हा विचार करत नाही की कामाच्या ठिकाणी बॉसचा प्रेशर होता का? कामाच्या ताणतणावामुळे त्याच्या शरीरात बदल झाला होता का? कसं आहे ना, एखाद्याने हत्याराने मारलं तर कळून येतं, पण असं कामाचा दबाव टाकून ताणतणावामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोणाला धरायचं, हा मोठा प्रश्न आहे. मागे 2-3 महिन्यापूर्वी बातमी आलती बघा. 26 वर्षीय अना सेबस्टियन या चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे पुण्यात मृत्यू झाला होता. मोठे मोठे पॅकेज दिले की या कंपन्या त्या व्यक्तीला आपला गुलामच बनवून घेतात. म्हणजेच तिला कामाच्या वेळेपेक्षाही जास्त तास काम करायला सांगायचं. सुट्टीच्या दिवशी कामे सोपवली जायची आणि अखेर या कामाच्या आणि मोठमोठ्या पॅकेजच्या ओझ्याखाली दबून या तरुणीचा मृत्यू झाला. आणि विशेष म्हणजे तिच्या अंतिम संस्काराला तिच्या ऑफिसमधील कोणीही गेलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आजकाल आपले बरेचसे तरुण हे मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मोठ्या मोठ्या पॅकेजवर आकर्षित होऊन ते अंदमानात नाही का काळ्या पाण्याची शिक्षा दिलेल्या कायद्याला तेल काढण्यासाठी त्या कोलूला जुंपले जायचं. तसं एखाद्या बैलासारखं दिवस रात्र काम करत असतात. कधी ऑफिसमध्ये तर कधी वर्क फ्रॉम होम. हे वर्क फ्रॉम होम कल्चर तर लय डेंजर आहे बरं का. आपल्याला वाटतं प्रवासाचा ताणतणाव वाचतो, पण तुम्ही वॉशरूमला वगैरे गेलात किंवा तुमचा कॉम्प्युटर स्लीप मोडवर गेला किंवा तुम्ही लॉगआउट जरी झालात तरी लगेच कंपनीतून फोन येतो. त्यामुळं काही जण बिचारे त्या कॉम्प्युटर समोरच काम करता करता जेवण करतात. मुळात टार्गेटच असं दिलं जातं की ते 10 ते 12 तास काम करून देखील पूर्ण होणारं नसतं. त्यामुळे नाईलाजाने उशिरापर्यंत काम करावेच लागते आणि त्यामुळेच शारीरिक, मानसिक त्रास सुरू होतात. तिकडून बॉस चिडला का मग इकडे घरात देखील छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड, भांडणं आणि अखेर सर्व फॅमिली विस्कळून पडते. मग काय फायदा या मोठ्या मोठ्या पॅकेजचा? मित्रांनो, 90 तास काम करा असं न बोलता काम करून घेणारे असे बॉस तुम्हाला सगळीकडे भेटतील. फरक फक्त एवढाच आहे, कुणी गोड बोलून काम करून घेतो तर कुणी चिडून ओरडून. आपण कोणती कंपनी चॉईस करायची हे आपल्यावर आहे. एखाद्या ठिकाणी कमी पैसे मिळत असतील पण तिथलं काम करण्याचं वातावरण चांगलं असेल, हेल्दी असेल, खेळीमेळीचं असेल तर आपण पैशाचा विचार करू नये असं मला वाटतं. शेवटी नोकरी, पैसा सगळं इथंच राहणार आहे. नोकरी ही आपल्या जीवनाला पूरक असली पाहिजे. नोकरीला जीवन समजू नका किंवा जीवन बनवू नका. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, त्यांना वेळ द्या. बरं झालं ह्या सुब्रमण्यम साहेबांनी असं वक्तव्य केलं, त्यामुळे समाज माध्यमामध्ये सुप्त पडलेला हा विषय पुन्हा चर्चेला तरी आला. मित्रांनो, आपल्या या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या समाज उपयोगी विषयांची आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर तुमचे काय विचार आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.